सोयरे हो आज लक्ष्मण हाके जे पुत्र आहे की नाही लईच भुकाले आणि ते म्हणाले की आमच्या समाजामध्ये 11 पोरं आहात आणि मराठी समाजामधल्या 11 पोरी आमचं देऊन सोयीपण करा. तर त्याला मला काय सांगायचं आहे, आम्हाला कोणाला जातीला बोलायचं नाही, आम्हाला वैयक्तिक सोयीपण करायचं आहे. माझ्या जातीमधले 11 नवरदेव मी तयार केलो. आता हे नवरदेव कसं काय, हे नवरदेव कसं काय, आपल्याला हे नवरदेव कसं काय, आपल्याला हे बघ. तुला जर खरंच आमचं सोयीपण करायचं असेल तर आम्ही 11 जण तयार आहात. मग तुझ्या घरामधले 11 आण आणि आमचं सोयीपण कर. तुला लाज वाटते का अशा खालच्या पातळीचं बोलतो? आणि आतापर्यंत ओबीसी मध्ये 386 जाती आता यायचं आणि यायचं सोयीपण झालंय काय? मग तू आजच आलास आणि आमचं सोयीपण करायला निघाला. तुला वाटलंय काय मराठी समाज तुला फक्त एवढ्यावर सोडून देईल? फक्त तू भेट आता, तू प्रत्येक गावात येणार आहात एवढं ध्यान ठेव. या गावात येशील, या गावामधलं हे पायातलं खेटर काढून नाही तो थोबार फोडला तर नावाचं पाटील लावणार नाही. तुला वाटलं काय तुला जर वाटत असेल खरंच सोयीपण कराव तर तुला असं जिगरबाज सोयीपण भेटणार. बरं बापू, या केसाला ढकायला लागू दे ना. नवरदेव सध्या फॉर्म मध्ये आहे बघा, हे याचं सोयीपण कर. त्या मायला तुझ्या केसाला कोण ढका लावणार? तुला गावात येऊ देतात, सगळंच करू देतात, फक्त तुझ्या घरची आणि या वाघाला जे काय म्हणालो उगन हवा माय तयारी हाके तर आम्ही इथे सगळे तयार आहोत तुझ्यासोबत लग्न करा. फक्त तू एकच काम कर की या सगळ्या समाजाला घेऊन पण नको. तुझ्या जम असेल तू एकटा फेर तुम्ही स्टेट आम्ही यायला तयार आहात. भाषिंग बांधून एवढे नवलं तयार सगळे नवलं हातात निघाले आम्ही. तर सांग जम असेल तर फोन उचल. उगन हवा माय